स्त्रियांमध्ये म्हणजे मी जेव्हा रिसर्च केला तेव्हा मला दिसलं की स्त्रियांमध्ये जास्त दिसतं पुरुषांपेक्षा. हो. तर ते आहे का खरं? हो, खरं आहे. म्हणजे अगदी स्त्रियांमध्ये इनफॅक्ट दुपटीने जास्त असं आपल्याला डिप्रेशन दिसतंय. अगोदरपासूनच आताही आहे, ते अगोदरही होतं. त्याच्यामध्ये काय असतं, जरी आपण दिसलं, म्हणजे आता समजा आपण एक 100 पुरुष आणि 100 स्त्रिया असं आपण एक स्टडी केली, तर आपल्याला असं दिसेल की ते 100 पुरुषांपैकी आपल्याला समजा 40 पुरुषांना डिप्रेशन दिसलं आणि त्या 100पैकी 50 किंवा 60 स्त्रियांना डिप्रेशन दिसलं. म्हणजे नक्कीच ते जास्त आहे असं आपल्याला दिसतं. पण जेव्हा आपण ॲडव्हर्सिटीजमध्ये जातो, म्हणजे ह्या 100 लोकांना खरंच तेवढी ॲडव्हर्स सिच्युएशन होती का डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी, किंवा त्यांना तो तणावाचे काही फॅक्टर्स होते का आणि त्याच्यावर त्यांचं कोपिंग होतं का, असं जर बघितलं तर एकंदरीत त्या 100पैकी 100 जणांना कदाचित स्त्रियांच्या बाबतीत देवर एक्सपोज टू द स्ट्रेसर्स आणि त्यातले ते 50 बायका त्याला चांगलं कोप केलं. म्हणजे हेही तेवढ्याच पद्धतीने चांगलं आहे की त्यांचं कोपिंग ह्याच्यामध्ये डिप्रेशनला जे त्रासदायक गोष्टी असतात त्याच्यात त्याला व्यवस्थित मार्ग काढण्याची प्रवृत्ती ही स्त्रियांमध्ये चांगली जास्त असते, ही चांगली असते. तरी ती असताना देखील बऱ्यापैकी आपल्याला नैराश्यता त्यांच्यात दिसते, कारण परत अजून मिडल एजनंतर हार्मोनल गोष्टी येतात. मल्टीफॅक्टर म्हटल्यापेक्षा त्यांचं मल्टीटास्किंग बऱ्यापैकी झालेलं असतो. त्यामुळे समजा काही ठिकाणी ते डिससॅटिस्फॅक्शन झालं तर बऱ्यापैकी आपल्याला त्यांच्यात जास्त त्यांचं प्रमाण नक्कीच दिसतं आहे. आता रिसर्चमध्ये मला असं दिसलं की साधारण जगामध्ये 1 अब्जाहून अधिक लोकांना डिप्रेशन आहे आणि भारतामध्ये काहीतरी 50 दशलक्ष लोकांना आहे. तर साधारण 3मध्ये 1 आला, म्हणजे काय पर्सेंटेज आहे लोकांना डिप्रेशन? हो, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी 2/3 किंवा 60% जवळजवळही आज आपण त्याचं इन्सिडन्स बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हो, कधी ना कधी हे डिप्रेशन झालं आहे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट असं आहे की जवळजवळ 80 to 90% लोकांना लाईफटाईम प्रिव्हॅलन्स ज्याला आपण म्हणतो, कधीतरी देवर एक्सपोज टू डिप्रेशन. सो त्यांच्या लाईफटाईममध्ये दिसतो. आता तुम्ही आहात, मी आहात, कधीतरी वी आर बिकॉज ऑफ सम सर्कमस्टान्सेस समटाईम्स वी माईट हॅव अंडरगॉन दॅट डिप्रेसिव्ह एपिसोड. तो माइल्ड किंवा मॉडरेट असेल, त्याला आपण कोपअप कदाचित व्यवस्थित करू शकलो किंवा सराउंडिंग्स आपली चांगली होती, त्याच्यातून बाहेर आलो. आणि हे जे तुम्ही एवढे सगळे फिगर्स आपण सांगितलं त्यातले हार्डली 5 to 10% ट्रीटमेंटला येतात. म्हणजे त्यात बऱ्याच वेळेस ते तसेच डिप्रेशनमध्ये राहतात, अनट्रीटेड ज्याला आपण म्हणतो. बऱ्याच वेळेस काही मदत घेऊन, म्हणजे आपले मेंटर्स आहेत किंवा आपल्या जवळची कोणी फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याकडे आपण बोलून त्यांच्याकडे एका प्रकारे काउन्सिलिंग होऊन ते चांगले झालेले असतात. काही स्पिरिच्युअल मार्गामध्ये वळालेली असतात, त्यातूनही त्यांची ही लक्षणं कमी होतात. काही स्वतःला कामामध्ये झोकून देतात, त्यांनी कमी होतं डिप्रेशन. हां, त्यांनी काय होतं की डिप्रेशन इज पुट असाइड, ज्याला आम्ही वर्कोहलिक असं म्हणतो ना. बऱ्याच वेळेस असे काही स्ट्रेसर्स असतात की दे थ्रो देमसेल्फ इन टू द वर्किंग थिंग. म्हणजे ते एवढे काम करतात की त्यांना ती डिप्रेशनची लक्षणं जाणवत नाहीत. म्हणजे दे आर सो प्रिऑक्युपाइड विथ दिस. पण हे बरोबर आहे का? पण हे बरोबर आहे, बट दॅट हेल्प्स टू माइल्ड टू मॉडरेट डिप्रेशन अगेन. पण जेव्हा सिव्हिअर होतो तेव्हा ती व्यक्ती काम पण करू शकत नाही, म्हणजे ते काम करण्याच्या एरियामध्येही त्याचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे आता आपण डिप्रेशन म्हणत असताना आपण असंही म्हणतो की ही डेबिलिटेटिंग इलनेस आहे, डिसेबलिंग इलनेस आहे. म्हणजे कसं की आपल्याला शारीरिक आजार झाला तर आपल्याला काय होतं की अरे, शरीरात इन्फेक्शन झालं आणि हे इन्फेक्शन वाढून ना तुझ्या जीवाला धोका आहे. ती मॉर्टॅलिटीकडे नेणारी आपल्याला शारीरिक आजार असतो. पण ना डिप्रेशनमुळे अनलेस कोणी मरत नाही. म्हणजे सिव्हिअर डिप्रेशन झालं आणि कोणीतरी केलं मग ते मॉर्टॅलिटी आली. डिप्रेशनमध्ये मग होते काय, मॉर्बिडिटी होते. म्हणजे काय की त्याच्यामुळे, त्या डेबिलिटीमुळे ती व्यक्ती ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्याची ती कपॅसिटी कमी होते. समजा माझं इंटेलिजन्स खूप जास्त आहे आणि माझी प्रॉडक्टिव्हिटी खूप चांगली आहे, पण मी डिप्रेस्ड आहे,
तर होते काय की माझी प्रॉडक्टिव्हिटी ही कमी होते. सपोज माझी इफिशियन्सी 80-90% काम करण्याची, बट देन आय एम वर्किंग ऑन अ 40% ओनली. आणि त्या 40%वर मी दररोज काम करतोय, कामाला जातोय, मला पगार मिळतोय अँड आय एम ओके विथ दॅट. तर लोक ते अनट्रीटेड राहतात. काही लोकांना जाणवतो की अरे नाही, आय एम नॉट दॅट इफेक्टिव्ह. मग जेव्हा ते ट्रीटमेंट घेतात तेव्हा त्यांची इफिशियन्सी पटकन वाढते. म्हणून ही ह्याला ना डेबिलिटेटिंग म्हणतो आपण. म्हणजे इफिशियन्सी कमी होते, तुम्हाला मॉर्टॅलिटी होत नाही, पण तुम्ही त्या उत्साहाने जगत नाही. बरं, आता हे जी डेबिलिटेटिंग प्रकार येतो तो फक्त वर्क लाईफमध्येच येतो का? नाही, तो नात्यामध्येही येतो. बरोबर. ज्या पद्धतीने तो वागायला पाहिजे, ज्या पद्धतीने तो हसून खेळून राहायला पाहिजे. म्हणजे आता मी एकदम उत्साहित आहे, मी 4 जास्त मित्र बनवेल, पण मी तेवढाच डाऊन आहे, 2 लोकांशी बोललं तर बोलेल, नाही तर मग ठीक आहे, मित्रांना भेटायचं आहे का, भेटलं तर चालेल का, ह्या पातळीवर आपण काम करतो. म्हणजे माझं जीवन चाललंय ना, चाललंय, पण त्याला असं उत्साहित नाही आहे, ते प्रेरणादायी नाही आहे. म्हणूनही बरेच हे अनट्रीटेड असेच जगत असतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.